आपली राहायचं नाही त्यामुळे काय जिथे जिथे लढाई असेल आणि अडचणीत असलेला आमचा धोबी बांधव असेल, आमचा धामी बांधव असेल, कुंभार असेल, सुतार असेल, बंजारी असेल, धनगर असेल, भटक्या विमुक्त असेल, माळी असेल, बारावरुंदेदार असेल, आणि धनगर समाज असेल, पुणे समाजाचा ओबीसी मागासवर्गीय असेल, त्याच्यावर जर कोणी अन्याय केला तो करू नका. आपापसामध्ये लढू नका. आपापसात लढला तर आपलं भविष्य काळोखात जाईल. एक होऊन लढला तर उज्ज्वल भविष्य तुमच्या समोर वाढ बघत आहे. हे लक्षात ठेवा. त्याप्रमाणे जे भाग्य तिथे आतापर्यंत वेगवेगळ्या ज्या ठिकाणी पत्रक गेले आहेत त्यांचं सुद्धा पत्रक आणि त्याबरोबर कलेक्टरने सुद्धा त्याच्यावर सही केली. ते पत्रक जे आहे आलेलं आहे ते मी आपल्याला वाचून दाखवतो आहे. श्री लक्ष्मण हाके, श्री नवनाथ वाघमारे आणि इतर जे आमरण उपोषण करत आहेत त्यांनी उपोषण मागे घेण्याबाबत या संदर्भात 22 जून रोजी झालेल्या मीटिंग मधील चर्चेनुसार इतर मागासवर्गीय समाजाच्या मागण्या व आपल्या उपोषणासंदर्भात 21/6/2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल इथे मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदय तसेच इतर मंत्री महोदयाच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत आपले प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. त्याच्यामध्ये जे जे काय झालं त्याच्या अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही सुद्धा ऐकल्या का? सगळ्याच गोष्टीची करावी त्याच्यामध्ये नोंद नसेल. आपल्या मागण्या संदर्भातील सविस्तर अत्यंत सकारात्मक चर्चा होऊन काही मागण्याबाबत निर्णय घेण्यात आले आणि ज्या उर्वरित मागण्या संदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे त्यासाठी येत्या अधिवेशन काळात पहिल्या आठवड्यात सर्व पक्षीय बैठक आयोजित करून सर्वांनी मिळून निर्णय घेण्यात येईल. इतर मागास वर्ग घटकांमधील समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही. तसेच इतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. शासन इतर मागासवर्गीय घटकांच्या मागण्यासंदर्भात गंभीर आणि सकारात्मक आहे. तरी आम्ही आता विनंती करतो की आपण आपले आमरण